गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा, गप्पांचा, गप्पांचा. गप्पांचा, गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. रंगूया जीवनात गप्पांचा उत्सव, गप्पांचा, गप्पांचा, गप्पांचा. नमस्कार. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी रसिक श्रोत्यांना नम्र विनंती आहे, आपापले मोबाईल सायलेंट मोडवर ठेवायचे आहेत. आणि आपला कार्यक्रम यूट्यूबवरती उपलब्ध आहे, त्यामुळे कार्यक्रमाचे कोणतेही व्हिडिओ बनवू नका. पण आपला गप्पांचा आणि वाचनाचा या दोन्ही यूट्यूब चॅनलला मात्र शेअर, सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा. नमस्कार ठाणे रसिक श्रोते हो, सुस्वागतम. गप्पांचा एक मनोवेधक आणि प्रेक्षकांना भरभरून आनंद देणारा असा हा कार्यक्रम. टीम गप्पांच्या वतीनं मी रश्मी जोशी आपणा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत करते. हा 42वा कार्यक्रम आहे. आपली घोडदौड हळूहळू चालू आहे, पण हे सगळं फक्त तुमच्या सहकार्याने शक्य झालेलं आहे. टाळ्या वाजवून आपण जोरदार स्वागत करूया आजच्या आपल्या प्रमुख पाहुण्यांचं. सुप्रसिद्ध गिर्यारोहक, यशस्वी उद्योजक आणि अनेक कला आणि सांस्कृतिक मंच कार्यक्रमांचे आधारस्तंभ श्री राजेश गाडगे. मी टीम गप्पांच्या वतीनंही त्यांचं स्वागत करते. गप्पांविषयी बोलायचं झालं तर आपणा सगळ्यांना माहिती आहेच की या कार्यक्रमाचे मुख्य संस्थापक आहेत जितेंद्र वैद्य, आणि त्यांच्या या संकल्पनेला उचलून धरणारी टीम गप्पांची, जी आता आपल्या सगळ्यांच्या परिचयाची आहेच. कुठलाही कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जे आर्थिक बळ आपल्या मागे उभं असतं त्याचा उल्लेख करणं अतिशय महत्त्वाचं आहे. वामन शंकर मराठे ज्वेलर्सचे श्री अभय मराठे, ज्यांच्या पाठिंब्याने आपल्याला हा हॉल कार्यक्रमासाठी उपलब्ध होतो, त्यांचे मनापासून धन्यवाद. ईशा टूरचे आत्माराम परब आणि ईशा परब हे आपल्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत, त्यांचेही आभार. तसेच या हॉलमधील सर्व व्यवस्था, आवश्यक त्या सुखसोयी वेळेत उपलब्ध करून देणारे ओंकार कॅटरर्स यांचेही आभार. बडोद्याच्या श्रीमती निमकर यांनी स्वतःहून गप्पांसाठी आर्थिक मदत केली आहे, त्यांचेही टीम गप्पांतर्फे मी आभार मानते. आता मी गप्पांचे संस्थापक जितेंद्र वैद्य यांना विनंती करते की त्यांनी सन्मानाने आजचे पाहुणे राजेश गाडगे यांना व्यासपीठावर घेऊन यावे. मी टीम गप्पांच्या वतीनं श्री मिलिंद कराडे यांना विनंती करते की राजेश गाडगे यांना भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करावं. सुलेखनकार पिनाकिन रिसबूड यांनी पाहुण्यांसाठी एक खास भेटवस्तू आणलेली आहे. त्यांना विनंती आहे की त्यांनी व्यासपीठावर येऊन पाहुण्यांना भेटवस्तू द्यावी. गप्पांचा उत्सव, गप्पांचा, गप्पांचा, गप्पांचा. ईशा टूर्सचे आत्माराम परब आणि ईशा परब दोघांनाही विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर यावं. सर्व मान्यवरांचे आभार. मी
ग गप्पांच्या संपूर्ण टीमला व्यासपीठावर येण्याची विनंती करते. श्री मिलिंद कराडे, नरेंद्र फडके, भाग्यश्री कासार, मंगेश कोळी, शिरीष जोशी आणि मी रश्मी जोशी. गप्पांचा दिलखुलास मेळ, सर्वांच्या हृदयात आनंदाचा खेळ. सगळ्यांचे आभार मानण्यापूर्वी एक अजून छोटी अनाउन्समेंट आहे. गोयको आउटडोर क्लोदिंग अँड गिअर यांच्यातर्फे ट्रेकिंग, ट्रॅव्हल, आउटडोर्स अशासाठी वस्तू उपलब्ध होणार आहेत. त्यांचं 24 तारखेला कोरम मॉलमध्ये दुकानही ओपनिंग आहे त्याचं. आणि आज जे इथे प्रेक्षक आहेत तर त्यांच्यासाठी त्यांनी 20% ऑफ ठेवलेला आहे त्या वस्तूंवरती. तर हे त्यांचं कार्ड आहे, तर ते तुम्हाला मिळेलच. तर ती एक तुम्हाला माहिती सांगायची होती. तर रसिक श्रोते हो, सगळ्यांचे आभार मानून झाले आहेत. नकळत कोणाचा जर उल्लेख करायचा राहिला असल्यास क्षमस्व. ग गप्पांचा हा कार्यक्रम, याचे संस्थापक जितेंद्र वैद्य, ग गप्पांची संपूर्ण टीम आणि कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांचे ज्यांचे हातभार लागले आहेत अशा सगळ्यांचे मोलाचे हात. आणि लास्ट बट नॉट द लीस्ट, आपण सर्व रसिक श्रोते, आपणा सर्वांचं पुनश्च आभार. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. मी आपले सगळ्यांचे परिचित ईशा टूरचे संचालक आणि आजचे मुलाखतकार आत्माराम परब यांच्याकडे सगळी सूत्र सुपूर्द करते. 2 मित्र, 2 उद्योजक, 2 ट्रेकर यांच्या गप्पा नक्की रंगतील अशा शुभेच्छा देऊ आणि गप्पांना सुरू करू. धन्यवाद. नमस्कार. खरं तर कठीण काम दिलं माझ्यासाठी, कारण जे राजेशला ओळखतात त्यांना माहीत असेल की आत्मारामला बोलण्याचा चान्स आज फार कमी मिळणार आहे. तरी पण मी किल्ला लढवणार आहे. बघूया किती मी यशस्वी होतोय. याचं एक वाक्य असतं नेहमी, उगाचच विनयशील बनण्याचा प्रयत्न करतो. अयशस्वी उद्योजक आणि सर्वसामान्य गिर्यारोहक असं स्वतःबद्दल बोलतो, जे अतिशय चुकीचं आहे. मी त्याला म्हणेन की तो यशस्वी उद्योजक आहेच, पण तो सर्वसामान्य गिर्यारोहक तर मुळीतच नाहीस. दोन्ही गोष्टी तू विनयशील पद्धतीने वापरतोस, पण तो खरा विनयशील नाही आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. खूपच सडेतोड, स्पष्ट वक्ता आणि खूप पॉझिटिव्ह आणि बरंच त्याच्यामधले ते असे गुण की ते सगळ्यांनाच माहीत आहेत. पण तेवढाच हळवा सुद्धा आहे, सगळ्यांना मदतीला येणारा. आपल्याला एक मित्र लागतो, अपरात्री कधीही फोन करून त्याला रात्री 2-3 वाजता कधी फोन करून आपल्याला असा एक मित्र लागतो की जो आपल्या मदतीला येईल. असा हा जगन मित्र राजेश, त्याचं स्वागत करूया आपण. राजेश गाडगीळचं नाव घेतलं की गिर्यारोहण आणि जाई काजळ हे दोन्ही गोष्टी एकत्र येतात. सो मला पहिल्यांदा हा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न असणार आहे की तुझा जाई काजळशी असलेला संबंध, जाई काजळचा ब्रँड, हा ब्रँड कसा सुरू झाला, कधी सुरू झाला, तो हळूहळू कसा वाढत गेला आणि आज, आणि त्या एकंदर प्रवासाबद्दल आधी पहिल्यांदा तुझ्याकडून ऐकायला आम्हाला आवडेल. सो ओव्हर टू यू. सर्वांना नमस्कार. मी विनयशील नाही आहे आणि आधीच सांगून टाकल्यामुळे माझ्यावरची एक जबाबदारी कमी झाली आहे. माझ्यावर माझे शत्रूसुद्धा तो आरोप करत नाहीत ह्याची मला कल्पना आहे, पण हा तळकोकणातला असल्यामुळे ह्याचं प्रत्येक वाक्य नीट ऐकायला लागतं ह्याची पण मला कल्पना आहे. अर्थातच त्याच्यावर आजची मुख्य जबाबदारी मला बोलताना थांबवणं ही असणार आहेच. त्याला नाईलाज आहे माझा, कारण मी खूप बोलतो. जाई काजळ कडे जाण्याआधी इथे जे उपस्थित माझे सगळे गुरुजन आहेत त्यांना मी आधी नमस्कार करतो. आणि जेवढं जाई काजळ माझ्या आयुष्यात महत्त्वाचं आहे तेवढेच डोंगर पण महत्त्वाचे आहेत. आणि एका वेगळ्या अर्थाने महाभारतातल्या अर्जुनाची अवस्था त्या कुरुक्षेत्रावर काय झालेली असेल याची मला आता थोडीशी कल्पना येते. हळूहळू पाय कापायला लागलेत.
आशा आहे की आवाज कापणार नाही. पण अर्थात हे श्रीकृष्ण बरोबर असल्यामुळे फारशी भीती पण नाहीये. जाईकाजळची सुरुवात खरं तर माझ्या आजोबांनी केली. थोडं वेगळं वाटेल ऐकायला, पण जाईकाजळ हे आमचं पहिलं प्रॉडक्ट नाही. किंबहुना इथे जी ज्येष्ठ लोक बसलेली आहेत त्यांच्यापेक्षाही त्यांच्या आई वडिलांची पिढी ही आम्हाला सँटोमिक्स गाडगीळ म्हणून ओळखत होती. सँटोमिक्स गाडगीळ म्हणून ओळखत होती. ते आमचं 1900 नाही, या माईकचाच काहीतरी प्रॉब्लेम. माझा आवाज नुसताच पोचतोय ना, खरं तेवढा मोठा आहे नाही पोचत आहे. तर सँटोमिक्स पासून म्हणजे 1948 सालापासून वेस्टर्न इंडिया केमिकल कंपनीची सुरुवात झाली. अर्थात माझे आजोबा त्याला कारणीभूत होते. त्यांची विजन, अनाथ विद्यार्थी गृहात राहून पुण्याच्या 7वी पर्यंतचं शिक्षण घेतलेला माणूस, त्याच्यानंतर केवळ ती अर्धनादारी पण संपली 7व्या इयत्तेत म्हणून शिक्षण सोडावं लागलेला माणूस, पण तिथे हार न मानता ते राजापूरला मूळ गावी परत गेले. आणि त्या काळी तिकडे त्यांनी आज ज्याला आपण डिपार्टमेंटल स्टोअर म्हणून ओळखतो अशा जातीचं पहिलं दुकान, म्हणजे ही साधारण 1935 ते 40च्या दरम्यानची गोष्ट आहे, का 40च्या थोडीशी पुढची. त्या दुकानाची ख्याती 3 वर्षात अशी झाली होती की राजापूर म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातही अजून दक्षिणेला एखादी वस्तू जर अण्णा गाडगळाच्या दुकानात मिळाली नाही तर वाटेत कुठेही रत्नागिरी, चिपळूण, महाड त्रास घेऊ नका, सरळ मुंबई गाठा तरच मिळेल. ही ख्याती तयार करायचं काम त्यांनी केलं. अर्थातच ते दुकान यशस्वीरित्या चालायला लागलंय सांगायला नको, त्यामागे त्याने अतोनात कष्ट घेतले. दर रविवारी दुकान बंद असायचं तर हा मनुष्य शनिवारी दुकान बंद ठेवायचा, रविवारी बाजारपेठ बंद असायची. का तर शुक्रवारी रात्रीची, तेव्हा रस्ता नव्हता राजापूर मुंबई, सगळा जलमार्गाने प्रवास चालायचा, कोकण लाईन. तर शुक्रवार रात्रीची ती बोट पकडून हे शनिवारी पहाटे मुंबईत उतरायचे. गिरगावात त्यांचे जे चुलत भाऊ होते त्यांच्याकडे जायचे, आंघोळ वगैरे उरकायचे. त्याच्यानंतर संपूर्ण जे मार्केट एरिया म्हणतो मुंबईचा, मशीद बंदर आणि त्याला संलग्न असलेला भाग, तो सगळा फिरून आपल्या नेहमीच्या रुटीनमधल्या वस्तू आणि गिरायकांनी नोंद केलेल्या वस्तू अशा विकत घ्यायचे. त्याचे काय ती गाठोडी बांधायचे आणि हातगाडीवर ती टाकून भाऊच्या धक्क्याला न्यायचे. संध्याकाळी तिकडून राजापूरला म्हणजे देवगडला जाणारी कोकण लाईनची बोट पकडून परत देवगडला पोचायचे रविवारी पहाटे. आणि रविवारी सकाळी 8:30ला दुकान सुरू झालेलं असायचं. असे कष्ट त्यांनी 3 वर्ष केले. दुकान चांगलं चालायला लागलं. तर तेव्हा मनात आलं की आपण इथे राहिलो तर आपल्या वाढीला मर्यादा पडणार, कारण त्या काळी राजापुरात फार काही घडत नव्हतं. आणि 3 वर्ष सातत्याने मुंबईत येत असल्यामुळे मुंबईत आपल्याला खरा स्कोप मिळेल हे त्यांच्या लक्षात आलं. आणि ते साधारणतः 47च्या दरम्यान कोकणातनं मुंबईला आले. पण अर्थात राहायची जागा वगैरे काही नव्हती. तर ज्या भावाकडे ते आंघोळ करायचे, कामत चाळीत राहायचे तेव्हा त्यांचे चौलत भाऊ, तिथे तळमतल्याला जो गुरखा होता त्याच्याशी करार केला की तसाही तो रात्रभर बाहेर फिरत असायचा, तर तू बाहेर पडलास की मी तुझ्या त्या जिन्याखालच्या जागेत शिरणार झोपायला, आणि पहाटे तू आलास की तू मला उठवायचं, मग मी बाहेर पडणार. अशी त्यांनी पुढची 3 वर्ष काढली. आणि जी एक ट्रंक आणलेली होती गावातनं, ती त्या भावाच्या खोलीच्या बाहेर गॅलरीत ठेवलेली, कारण भावाची जागा लहान, त्याचा स्वतःचा संसार, त्यांना फक्त आंघोळीपुरती जागा एवढीच काय ती त्यांनी एक ठाम सोय केलेली होती. बाकी सगळं आपापलं बघायचं. मग झावबाच्या वाडीत एक जागा भाड्याने घेतली. आपण बसलोय ते स्टेजसुद्धा त्या जागेपेक्षा मोठं आहे. तिथे त्यांनी सँटोमिक्सच्या निर्मितीला सुरुवात केली 1948 साली. सुदैवाने सँटोमिक्स चांगलं चालायला लागलं. आजच्या पिढीला कदाचित माहिती नसेल म्हणून सांगतो, पोटात जे जंत होतात त्याच्यावरती ती अतिशय उपयुक्त अशी त्यावेळेला पावडर फॉर्ममध्ये आणि नंतर टॅबलेट फॉर्ममध्ये असलेली औषधी म्हणजे सँटोमिक्स. ते चांगलं त्याने हात दिला आजोबांना असं आपण म्हणू. आणि मग अजून मोठी स्वप्न पडायला लागली की 10 बाय 10च्या जागेत काय होणार नाही आपलं. बाबूराव परांजपे हे त्यांचे मित्र गिरगावातले. तेव्हा पार्लेश्वर सोसायटीचं बांधकाम चालू होतं. बाबूरावने त्यांना अशी ऑफर दिली होती की वामन तू आत्ता किती पैसे जमा करू शकतोस. आजोबा म्हटले 5,000 रुपये जमा होतील माझ्याकडे.
मी एक काम करतो, मी तुला पार्लेश्वर सोसायटी वनरूम किचनच्या जागा होत्या सगळ्या, शेजारचे तळमधल्याचे 2 ब्लॉक तुला देतो आणि तू तिकडे तुझा व्यवसाय सुरू कर. म्हणजे टोटल किती रे जागा होईल? ते म्हणाले साधारणतः 350 स्क्वेअर फूट होईल. ते म्हणाले नाही रे पुरणार, तू ऑफर दिलीस चांगलं आहे, तुझं मन मोठं आहे, पण मला ते परवडणार नाही, कारण ती जागा मला 2 वर्षातच कमी पडेल. त्याच वेळेला त्यांचे दुसरे मित्र दीपलक्ष्मी प्रकाशनचे ग. रायकर, ते सुद्धा आजोबांच्याच त्या कंपूतले, त्यांनी श्रीकृष्णनगर, जिथे आत्ता आमचं राहतं घर आहे, तिथे एक प्लॉट बुक केला होता. सिद्धय्य नावाच्या माणसाने पुढाकार घेऊन मराठी माणसांची वसाहत निर्माण करायची या दृष्टीने चोगले हे बोरिवलीचे जमीनदार, त्यांच्याकडनं 99 वर्षाच्या लीजने ती श्रीकृष्णनगरची जागा घेतलेली होती आणि तिथे प्लॉटिंग केलं होतं. तर त्याप्रमाणे रायकर त्यांना म्हणाले की अण्णा एवढं सगळं बघतो जायच नाही, एकदा माझ्यावर तिकडे पण चल. त्या काळची बोरिवलीची अवस्था म्हणजे आम्ही एक तर मुंबईत नव्हतो, ग्रामपंचायत दहिसर, श्रीकृष्णनगरमध्ये जायला वाहनाचा रस्ता नाही, नदीच्या अलीकडे स्टेशनवरनं जी काय बैलगाडीची वाट यायची तिथपर्यंत यायची आणि पुढे एक साकं होता, त्या ज्याला आम्ही आज दहिसरी नदी असं गोंडस नाव दिलं आहे. प्रत्यक्षात तो पावसाळा संपला की सुकणारा नाला झालेला आहे. तर त्याच्यावर एक साकं होता, त्याच्यावरनं सगळं पलीकडे न्यायचं सामान, नाही तर खूप लांबचा वळसा घालून आणायचं. तर तो प्लॉट बघायला गेले एकदा, आणि तो प्लॉट ते सगळे 2,500 स्क्वेअर फुटाचे प्लॉट होते. म्हणाले एका प्लॉटने कदाचित आपलं काम होणार नाही, म्हणून त्यांनी 2 शेजारचे प्लॉट बुक केले, प्लॉट नंबर 2 आणि 3, जे आता आमचे आहेत. आणि त्यांच्या आयुष्यातलं एकमेव कर्ज म्हणजे आजीच्या बांगड्या नेहमीप्रमाणे ज्या गहाण टाकण्यासाठीच होत्या त्या टाकल्या, ते प्लॉट आणि त्या घर बांधणीचे पैसे त्यातनं जमा केले आणि तळमजला आणि पहिल्या मजल्याच्या 2 खोल्या बांधल्या. आणि संपूर्ण सुदैवाने घर बांधायच्या आधी विहीर खोदायचा प्रयत्न केला, तर त्या विहिरीला उत्तम पाणी लागलं. आधी असा प्लॅन होता की गिरगावात भाड्याने जागा घेऊन चाळीत कुटुंब तिकडे ठेवायचं, कारण ते कुटुंब सगळं राजापूरमध्ये होतं, आणि व्यवसाय बोरिवलीत करायचा. पण विहिरीला पाणी लागल्यामुळे असं ठरलं की आपण व्यवसाय आणि कुटुंब दोन्ही एका जागी नेऊ. असं म्हणून आम्ही बोरिवलीला व्यवसाय आणि कुटुंब 1954 साली आले सगळे. 10 बाय 10 फुटात काम करणाऱ्या माणसाला 1200 स्क्वेअर फूट जागा मिळाल्याबद्दल बरोबर त्यांना असे पंख फुटल्यासारखे झाले थोडेसे. आणि आता जागा आहे तर काहीतरी करता येईल ह्या उद्देशाने त्यांचे प्रयोग सुरू होतेच सगळ्या औषधांवरचे. तर त्यांना अशी कल्पना आली की आपण काजळाची निर्मिती करूया, आणि त्यातून जाई काजळाचा जन्म झाला. सुरुवातीला अर्थातच सगळे प्रयोग बायको सुना नव्हत्या सगळ्या त्या, पण म्हणजे बायको नात्यातल्या बायका यांच्यावर करून झाले. ते सक्सेसफुल होत आहेत हे म्हटल्यानंतर अजून पुढे, अर्थात हा व्यवसाय सुरू होताना एक गोष्ट सांगायची राहिली. गिरगावात ज्या आमच्या चुलत आजोबांकडे ती बॅग असायची त्यांची ट्रंक, तर ते बापूराव त्यांनी धंद्यात 50% पार्टनरशिप ऑफर केली. ह्याचं कारण या माणसामुळे मला मुंबईत आसरा मिळाला हे ते कधी विसरले नव्हते. दुर्दैवाने ते बापूराव जे होते ते सरकारी नोकर होते, शिक्षक होते, त्यामुळे त्यांना व्यवसायात येता येणार नव्हतं. तर त्यांच्या बायकोला म्हणजे माझ्या चुलत आजीला त्यांनी व्यवसायात 50% भागीदार करून घेतलं, आणि अशा तऱ्हेने ती जाई काजळची सुरुवात किंवा वेस्टर्न इंडियाची सुरुवात तेव्हा त्यांनी केली. 1200 स्क्वेअर फुटात जाई काजळ तयार व्हायला लागलं तेव्हा यावत नातेवाईकांनी त्यांना वेड्यात काढलेलं होतं. या अण्णा मूर्ख आहे. 2 कारणं. पहिलं गोष्ट म्हणजे चांगलं गिरगाव राहतं सोडून हा त्या जंगलात राहायला गेला, एकटा गेला नाही तर सगळ्या कुटुंबाला घेऊन गेला. आणि दुसरा मूर्खपणा म्हणजे काजळ हे काही विकलं जातं का? त्या काळी काजळ विकत घ्यायची पद्धत नव्हती. तर एका ज्येष्ठ नातेवाईकांनी त्यांना समजूत घालायचा प्रयत्न केला की अरे तुझ्याकडे एवढी बुद्धिमत्ता आहे, एवढी फॉर्म्युले आहेत, तर तू दुसरं काहीतरी कर ना, एक जाई काजळ काय करतोस? ते म्हणाले की मला जेवायला खायला सँटोमिक्स घालताय, आत्ता तुम्ही घरात काजळ बनवताय कारण तुमच्या बायकोकडे वेळ आहे, पण जेव्हा तुमच्या मुली किंवा उद्या तुमच्या येणाऱ्या सुना या नोकरी करणाऱ्या असणार आहेत आणि त्यांच्याकडे हे सगळं करायला वेळ नसणार आहे, तेव्हा त्यांनी दुकानात गेल्यावर माझंच काजळ घ्यायला हवं, ती मेहनत मला आजपासून करून उभं राहायला हवं. ह्या दृष्टीने त्यांनी 54 साली काजळ बनवायला सुरुवात केली. 56 साली पहिल्यांदा विक्रीसाठी काजळ आलं. आज जो त्याचा आम्ही माझा हे करतो की कमीत कमी 3000 डब्यांचं एक युनिट घेतल्याशिवाय आम्ही
थेट माल देत नाही, बाहेरून घ्या म्हणून सांगतो. आजोबांनी झोळीत डब्या, खोके नाहीत, डब्या टाकून एका टोकाला पारला, कारण तेव्हा लोकवस्ती तशीच होती, दुसऱ्या टोकाला कुलाबा, हे सगळं रोज चालत करायचं, जेवढं जमेल तेवढं, एक एक एरिया. ओळखीचं म्हणजे तेव्हा एक ओळख हा एक चांगला प्रकार होता, माणसं एकमेकांना ओळखत होती, आदर होता. 2 डब्या दुकानात ठेवायच्या, पैसे देऊ नका, खपल्या तर पुढच्या वेळेला द्या. पुढच्या वेळेला जायचे, ते 2 डब्या ठेवले तर काय झालं, एक विकली गेली, ठीक आहे पैसे नका देऊया, अजून 2 डब्या ठेवा. असं करत करत त्यांनी मुंबईचं मार्केट बांधलं, ज्याचा पुढे 70 वर्ष आम्ही उपभोग घेत आलोय. आणि मग अर्थात जाई काजळ प्रगती करत राहिलं. पुढचा सगळा इतिहास माझ्यापेक्षा इथे बसलेल्या लोकांना जास्ती माहिती असेल कदाचित. 99 साली आम्ही दुसरं स्थित्यंतर बघितलं, कारण तोपर्यंत बोरिवलीतली जागा खूप अपुरी पडायला लागलेली होती. म्हणजे राहत्या जागेवर अजून एक मजला बांधून झाला होता, म्हणजे दिवसभर फॅक्टरी 2400 स्क्वेअर फुटाची असायची आणि रात्री 1200 स्क्वेअर फुटाची व्हायची. हे उरलेल्या 1200 फुटात आम्ही राहत होतो. तर ते काय, तेही होईना, म्हणजे भागेना त्याच्यात. मग 99 साली असा निर्णय घेतला, म्हणजे निर्णय आधीच घेतला होता 96-97 साली, की जर जगायचं असेल तर वाढणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्याकरता जागा शोध चालू झाला आणि वसईमध्ये आत्ता जिथे फॅक्टरी आहे ती जागा ताब्यात घेतली. त्यावेळेलाही आजोबांचा दूरदर्शीपणा कामी आला. ते तेव्हा अर्थातच नव्हते, ऑक्टोबर 96 त्यांचं निधन झालं होतं. पण त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक शिकवण देऊन ठेवली होती की आत्तापुरती जागा कधीच बघू नका, अजून 20 वर्षांनी किती जागा लागेल तेवढी कॅप्चर करायला शिका, आणि तेवढी ॲक्वायर झाली तरच तिथे व्यवसाय उभारा. तर ते आज माझ्या कामी आलं, कारण तेव्हा मी घेताना बिल्डरशी, कारण मला मिळत नव्हती या अटीमुळे जागा, की मी आत्ता 5000 स्क्वेअर फूट जागा विकत घेईन तळमधल्याची, प्रोव्हायडेड पहिल्या मधल्याचे 5000 जो FS आहे तो पण मलाच विकायचा, आणि याला कुठचाच बिल्डर तयार होत नव्हता, कारण शेवटी बांधलेल्या जागेवर जास्त पैसा मिळतो. पण सुदैवाने एक बिल्डर मिळाले की ज्यांना तेव्हा पैशाची गरज होती आणि मला जागेची होती. तो व्यवहार जमला, आणि आत्ता जे आपण जाई काजळचं रूप बघतोय किंवा वेस्टर्न इंडियाचं रूप बघतोय, हे 99 साली पहिल्यांदा प्रत्यक्षात आलं. आज वेस्टर्न इंडियाकडे 12,500 स्क्वेअर फूट जागा आहे, आणि जागा याहून लागणार नाही याचं कारण म्हणजे 99 सालापर्यंत संपूर्णपणे लेबर ओरिएंटेड, म्हणजे मनुष्यबळावर आधारित असलेला हा जाई काजळाचा टोटल मॅन्युफॅक्चरिंग, पॅकिंग हा सगळा भाग हा आता 95% ऑटोमेटेड म्हणजे मशीन्सवर गेलेला आहे, आणि त्याच्यामुळे कमी जागेत जास्ती व्यवहार करणं आम्हाला शक्य झालेलं आहे. आता जास्त जागेची गरज पडणार नाही. पण हा विचार तेव्हा त्यांनी देऊन ठेवलेला असल्यामुळे परत स्थित्यंतर त्याच्यासाठी करायला लागलं नाही. म्हणजे साध्या शब्दात सांगायचं तर वसईला गेलो 99 साली, तेव्हा महिन्याला डोक्यावरून पाणी म्हणजे 2 लाख युनिट जाई काजळ बनवत होतो. आज कमीत कमी 5 लाख युनिट बनवतो, आणि एकही तास ओव्हरटाईम न करता ही प्रगती आम्ही साधलेली आहे. अर्थात त्याच्यात ऑटोमेशनचा खूप फायदा झाला. मग ॲटोमॅटिकली नेटवर्क वाढवणं, मार्केट वाढवणं ह्या नॅचरली होत गेलेल्या गोष्टी आहेत. आणि मी जे अयशस्वी उद्योजक म्हणतो ना, त्याचं एक कारण तुला सांगतो. हे अजिबात विनयशीलता वगैरे नाही, हे वस्तुस्थितीनिष्ठ विधान आहे, सडेतोड नेहमीप्रमाणे. जर फक्त वेस्टर्न इंडियावर फोकस केला असता मी, तर वेस्टर्न इंडिया आत्ता आहे त्याच्या कमीत कमी 5 पट मोठी असते. आणि हे मी अतिशय कॉन्झर्वेटिव्हली 5 पट म्हणतोय. पण बाकीची व्यवधानं किंवा लष्करच्या भाकऱ्या मागे लागल्यामुळे असेल कदाचित, ते त्या प्रमाणात वाढलं नाही किंवा वाढू दिलं नाही. खरं सांगायचं तर आपल्याच आवाक्यात, आपल्या मर्यादेत झेपेल, कारण दरवर्षी 1.5 महिना सुट्टी हिमालयात जायला पाहिजे. त्याच्यानंतर इतर इथे सह्याद्रीत ट्रेक करायला शनिवार रविवार मोकळे पाहिजेत. नवीन कुठचंही नाटक आलं की बघता आलं पाहिजे. चांगला संगीताचा कार्यक्रम मिस होता कामा नये. हे सगळं सांभाळत मग जमल्यास व्यवसाय पण झाला पाहिजे. असं सगळं करून आम्ही आहोत त्या स्टेजला आत्ता आहोत. बरेचसे प्रश्न यांनी घेतलेच अपेक्षेप्रमाणे. जाई काजळची धुरा तू जेव्हा खांद्यावर घेतलीस तेव्हा पहिल्यांदा आपण जेव्हा बोललो होतो तेव्हा तुझ्या आजीला असं वाटलं नव्हतं की तू या व्यवसायात येशील, कधी येशील. पण जेव्हा घेतलीस त्यानंतर तू ते समर्थपणे सांभाळलंस. सो ते ट्रान्झिशन कसं होतं, म्हणजे तुला केव्हा वाटलं की हे मी करू शकतो? मी जन्माने व्यावसायिक नाही.
काही लोकांना ते इनबॉर्न असतं आणि त्याच्याबद्दल मला प्रचंड आदर आहे, कारण तेही एक प्रकारचं स्किल आहे जे माझ्याकडे अजिबात नाही. सुदैवाने वेस्टर्न इंडियासारखा अतिशय व्यवस्थित पद्धतीने चालवलेला व्यवसाय मला मिळाल्यामुळे असेल कदाचित की मला तो सांभाळता आला पुढे. तो कितपत वाढवता आला याच्याविषयी मी थोडा साशंकच आहे आजही. तुझं म्हणणं बरोबर आहे. आजीच नव्हे, माझ्या घरातल्या कोणाचंच मत नव्हतं की मी या धंद्यात फार दिवस टिकेन. माझ्या एकंदरीत प्रवृत्ती बघता ती आणि रास्त होती ती शंका, आणि तसं मलाही स्वतःला वाटत होतं. किंबहुना मी व्यवसायात येताना मला वडिलांनी सांगितलं होतं की बाबा रे, 10 वर्ष तरी तू माझ्यावर राहा, मग तुझा तू वेगळा निर्णय घ्यायला मोकळा आहेस. पण निदान ही 10 वर्ष, कारण त्यावेळेला कसं झालं होतं, 96 साली आजोबा गेले होते, तेव्हा ते सगळं ओझं बाबांच्या खांद्यावर आलं होतं. आणि प्रामाणिकपणे सांगायचं तर एकट्या माणसाला सांभाळणारा तो व्यवसाय तोपर्यंत राहिला नव्हता, आजही नाही आहे प्रामाणिकपणे. तर त्यावेळेला त्यांना ती घरातली मदत हवी होती. माझा धाकटा भाऊ होता महेश, तर तो धंदा सांभाळेल असं आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल आशा होत्या. आणि मी काय जमेल ती मदत करीन, म्हणजे बाहेरची कामं ज्याला म्हणतात ती राजेश करेल आणि धंदा तो बघेल, असं एक साधारणतः आमच्या घरातलं चित्र होतं. माझी एकंदरीत शैक्षणिक कारकीर्द वगैरे वगैरे सगळं बघता ते बरोबर पण होतं मत, काही चुकीचं नव्हतं त्याच्यात. मला आजही हिशोब कळत नाहीत, हे सांगायची काय फार अभिमानाने गोष्ट नाही, पण जी आहे ती वस्तुस्थिती आहे. नफा तोटा कळत नाही. मला एखादी गोष्ट करायची म्हटल्यावरती करायची एवढंच कळतं. आणि त्यामुळे मी धंद्यात आलो तेव्हा याने आलो की एक 10 वर्ष आपण एक आपला आर्थिक बेस तयार करू या धंद्यात राहून, की त्याच्यानंतर मी साधारण 35चा असेन, मग मला माझं स्वतंत्र काहीतरी वेगळं विश्व तयार करता येईल, हीच कल्पना घेऊन मी धंद्यात आलो होतो आणि घरच्यांची तीच कल्पना होती. दुर्दैवाने 2000 साली म्हणजे धंद्यात आल्यानंतर 4 वर्षांनी महेश गेला आणि त्याच्यानंतर 4 वर्षांनी माझे वडील गेले. तेव्हा माझ्या धाकट्या काकांनी मला एक प्रश्न विचारला होता की आपल्याला व्यवसाय पुढे खरंच चालू ठेवायचा आहे का. तेव्हाही जायका जळला चांगली ब्रँड व्हॅल्यू होती, व्यवसाय आम्ही तेव्हाही विकू शकलो असतो. म्हटलं आता असं आहे की व्यवसाय विकणं हा फार सोपी गोष्ट आहे, चालू ठेवणं खूप अवघड आहे. पण आपण याच्यात फक्त गाडगीळ नाही होत. आता आपल्याबरोबर अजून 20 कुटुंब थेट या धंद्यावर अवलंबून आहेत. आपण आता या धंद्याचे मालक नाही तर ट्रस्टी आहोत, असा कुठेतरी तो विचार तोपर्यंत मनात तयार व्हायला लागलेला होता 8 वर्षात. आणि त्यामुळे मी असं त्यांना सांगितलं की काका मला 2 वर्ष द्या, कारण काकाने अगदी स्पष्ट सांगितलं की आय एम बेस्ट सेकंड इन कमांड बट आय कांट कमांड अ बिझनेस, आय कॅन सपोर्ट यू लाईक एनिथिंग. आणि ते त्यांनी शेवटपर्यंत पाळलंय. तर म्हटलं मला 2 वर्ष द्या, जर 2 वर्षात काय मी फार धंद्याची माती करीन असं नाही, चांगला एस्टॅब्लिश बिझनेस आहे. 2 वर्षात जर मला कळलं की आपल्याला नाही झेपत आहे तर आपण 2 वर्षांनी डिस्पोज ऑफ करून टाकू. त्या 2 वर्षात आपण आपल्या माणसांची काळजी घेतलेली असेल, त्याकरता तो 2 वर्षाचा पिरियड मी मागून घेतला होता. सुदैवाने पुढची 20 वर्ष मी ते करू शकलो. अर्थात ह्याच्यात माझं कर्तृत्व फारसं नाही आहे आणि हा विनय बिनय नाही आहे. मी एकच शहाणपणा केला की मला ते येत नाही हे मला माहिती होतं आणि ते मी विसरलो नाही शेवटपर्यंत. मी चक्क माझी टीम तयार केली. त्यामुळे लोक मला जेव्हा विचारतात की अरे तो व्यवसाय आणि तू हिमालयात, एकच डायलॉग सांगतो माझं एक मी पाळतो की मोहिमे 30-32 दिवस कुठचाच संपर्क नसतो, फोन नाही, काही नाही, काही नाही. जिवंत आहे का मेलो हेही घरी माहिती नसतं, व्यवसाय कसा चालला आहे मला माहिती नसतं. आम्ही जेव्हा जिथे कुठे संपर्कात येतो तिथे मी 2 फोन करतो, एक फोन घरी करतो आणि एक फोन फॅक्टरीत करतो. तर घरी नेहमी त्या चौकशा असतात, तब्येत कशी आहे, सगळे नीट आहेत ना, हे ते वगैरे ते होतं. फॅक्टरीतल्या फोनला काय कसं चाललंय अशा माझ्या प्रश्नाला इन्व्हेरिएबली एकच उत्तर येतं. मग तो फोन घेणारा माझा वॉचमन असू दे किंवा जनरल मॅनेजर असू दे, आत्तापर्यंत उत्तम चाललं होतं. मी अजूनही आत्तापर्यंत या शब्दाचा अर्थ शोधतोय, 20 वर्ष झाली. पण ठीक आहे, म्हणजे उत्तम चाललंय म्हणजे आपल्या वाचून अडत नाही, हे एकदा कळल्यावर माणूस जास्त जास्त मुक्त होत जातो, तसं माझं झालं थोडंसं. मगाशी तो प्रश्न माझा तू मध्येच घेतला होतास. तू म्हणालास 4-5 पट तुझा व्यवसाय तुला वाढवता आला असता. पण
ते न करता तू तुझ्या आत्मिक समाधानाकडे वळलास आणि तू तुझ्या डोंगरदऱ्यांमध्ये तू रमणारा तू तिकडे वळलास आणि त्याच्यावर जास्त फोकस केलास. पण या गोष्टीची खंत वाटते का कधी, की आपण हे करू शकलो असतो आणि आपण ते करू नाही शकलो, अशी खंत कधी वाटली का? उलटी खंत वाटते. अजून थोडा कमी वाढवला असतं तर जास्त फिरता आलं असतं. अपेक्षा हीच होती. नाही, याचं कारण सांगतो रे तुला. जसजसं तू हिमालयात जास्तीत जास्ती खोलवर जायला लागतोस ना, तसं तसं लक्षात यायला लागतं की आपण बघितलेलं आहे त्याच्यापेक्षा न बघितलेलं कित्येक पट आहे. आणि हे एका आयुष्याचं काम नाही आहे, हे मी प्रामाणिकपणे सांगतो. म्हणजे कितीही मोठा आपण तर सोडत, आपण सामान्य माणसं आहोत. पण अगदी शिप्टन टिल्मनपासनं ते हरीश कापडियापर्यंत किती थोर एक्सप्लोरर्स घेतले, तर त्या प्रत्येकाने लिहून ठेवलेलं आहे की हे दिस इज नॉट वन लाईफ टाईम्स जॉब. आणि अर्थात तो अनुभव मला आला. मी जे सर्वसामान्य गिर्यारोहक म्हटलं ना, त्याच्यातही काही फारसं चुकीचं नाही आहे. हायली स्किल्ड लोक इथे मला दिसत आहेत आत्ता. मी अशी पटापट उभी करू शकतो इतकी प्रकर्षाने दिसत आहेत. माझं एकच जर काय त्यातलं कर्तृत्व म्हणायचं असेल तर कन्सिस्टन्सी, की ही गोष्ट करायची आहे. असं मी एकदा ठरवलं की तो माझा काय स्वभावातला चांगला भाग आहे की वाईट भाग आहे मला माहीत नाही. मला ती गोष्ट सोडता येत नाही. मी त्याच्या मागे ते तर शेपूट धरून फरफटत का होईना पण जात राहतो. आणि तसाच मी गिर्यारोहणात जात राहिलो. 2-3 प्रसंग आयुष्यात आले जे प्रत्येकाच्या येतात. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की 90% गिर्यारोहकांचं गिर्यारोहण तिथे थांबतं. माझ्या सुदैवाने ह्या सगळ्या प्रसंगातनं मी गिर्यारोहण थांबवू नये ह्याची माझ्यापेक्षा माझ्या घरच्यांना जास्त काळजी होती. कुटुंबाचा सपोर्ट हे एरवी आपण जे नुसतं असं काय प्रासंगिक म्हणतो, माझ्या बाबतीत ते अक्षरशः आणि शब्दशः खरं आहे. माझा भाऊ गेला 2000 साली, त्या 2001 साली माझ्या आईने मला अक्षरशः लाथ घालून घराबाहेर काढलं की तू पहिला हिमालयात जाऊन ये, त्याच्याशिवाय तू इकडे स्थिर होणार नाहीस. बाबा गेले ते एक्सपिडिशनच्या 2004च्या अक्षरशः 8 दिवस आधी गेले, त्यामुळे अर्थातच त्या वर्षी जाता आलं नाही. 2004च्या डिसेंबरमध्ये या माऊलीने माझ्या नेत्याशी संपर्क साधला आणि त्याला विचारलं, यंदा काय आहे तुमचं? तो म्हणाला, अजून राजेशकडनं काय कळत नाही, त्यामुळे ठरवता येत नाही. तो येणार, प्लॅनिंग करायला घे. तिसरी गोष्ट असते लग्न. समोरच बसले, त्याच्यामुळे खरं बोलायलाच हवं, नाही तर नंतर रसद तुटायची. सुदैवाने मला ती डोंगरात सापडली. आणि माझ्यासाठी नुसती हौस नसून हे माझं पॅशन आहे हे तिने तेव्हाच ओळखलं होतं. मुलीच्या पहिल्या, म्हणजे तेव्हा मुलगी आहे माहिती नव्हतं, पहिलं अपत्य. त्याच्या जन्माच्या आधी आम्ही एक थोडीशी चर्चा केली की हे असं आपल्याला झेपेल ना टाईप आपण करतोय ते. कारण मी असा म्हणतात तसा वाऱ्यावर वाहिलेला तोपर्यंत ती सुद्धा मारो डोंगरात येत होती. तिने सांगितलं की माझी हौस आहे, तुझी पॅशन आहे, तू जात राहा, मी मुलीकडे बघीन, म्हणजे मी अपत्याकडे बघीन. त्याच्यामुळे जे 3 अडथळे असतात ना, ते तिन्ही मी पार करू शकलो. ते 3 बायकांच्या जीवावर. सुरुवातीच्या काळात माझी आजी, जिने आजोबांचा संपूर्ण विरोध होता गिर्यारोहण ॲक्टिव्हिटीला. हे रिकामपणचे धंदे आहेत आणि फुकट मारायची लाईन आहे, हे त्यांचे शब्द होते. आजही अनेकांना वाटतं असं. हो, ते त्यांना तर फारच प्रकर्षाने वाटत होतं, कारण त्यांना ते व्यवसाय हेच त्यांचं पॅशन होतं, जे माझं अजिबात नव्हतं. त्यामुळे मी थोरला नातू म्हणून किती प्रेमाचा असलो तरी याबाबतीत आमचे खटके रोज उडायचे. आणि त्याचं सगळ्यात जास्त झेललंय माझ्या आजीने आणि त्याच्या खालोखाल माझ्या आईवडिलांनी. दुसरी माझी आई, आत्ताच सांगितलं, आणि तिसरी माझी बायको. ह्या 3 बायका आयुष्यात आल्यामुळे मी आत्तापर्यंत डोंगरात जात राहिलो. तुझं घर म्हणजे एक प्रकारची धर्मशाळा होती असं मी ऐकलंय. म्हणजे प्रत्येक गिर्यारोहक म्हणजे अनेक मोठे मोठे गिर्यारोहक तर आहेतच, पण असे अनेक लोक आहेत की ज्यांना राजेश ओळखत नसेल पण राजेशला ते ओळखतात. आज महाराष्ट्रात अनेक लोक आहेत, हजारो लोक राजेश गाडगीळ या नावाला ओळखतात गिर्यारोहणामुळे. पण आपले बऱ्याच लोकांचं तुझ्या घरी असा मुक्काम असायचा.
खूप गोष्टी ऐकल्यात, त्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. माझं घर हे फक्त गाडगिळांचं कधीच नव्हतं, माझ्या आजोबांपासूनच. म्हणजे माझे जर 100 लोक ओळखीचे असतील, आपण एक कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट म्हणून बघू, तर त्यांचे कमीत कमी 10,000 लोक ओळखीचे होते. नाही, याच्यात अजिबात अतिशयोक्ती नाही. भारतात असं एकही शहर मला माहिती नाही जिथे माझ्या आजोबांना न ओळखणारा माणूस राहतो. आणि मी स्वतः अनुभवलेली गोष्ट आहे म्हणून सांगतो. त्यामुळे घरात माणसं येणं हा आमच्या सगळ्यांसाठी एक आनंदाचा भाग होता कायमच, माझ्या लहानपणापासूनच. म्हणजे मुळात आमची जी जॉईंट फॅमिली, त्याच्यातच आम्ही 14 सदस्य होतो. आणि जेवायला आम्ही असे पंगत, आदिपुरुषांची मग बायकांचे जर टिपिकल जेवायचो, तर आम्ही घरातले तर म्हणजे आजोबा, मग थोरले काका, मग बाबा, मग धाकटे काका, मग मी, मग माझा धाकटा भाऊ, मग माझा धाकटा चुलत भाऊ आणि मग सगळ्यात लहान चुलत भाऊ, अशी पंगत बसायची. ह्या पंक्तीत जर गाडगीळ आडनावाचा माणूस नसेल तर 2 घास कमी जायचे. सवयच नव्हती कारण. आणि खूप मोठी मोठी माणसं आजोबांमुळे घरी येऊन राहणं, त्यांच्याशी आम्ही ते घरातले असल्यासारखे वागणं, हे खूप लहानपणापासून सवयीचं होतं. माझं फक्त क्षेत्र वेगळं झालं. त्यांचं ते होतं ते संघ आणि त्याच्याशी निगडीत राजकीय असं सगळं क्षेत्र होतं किंवा शैक्षणिक क्षेत्र होतं. माझं होतं ते सगळं गिर्यारोहकांचं होतं. आणि आपण जे म्हटलं की गिर्यारोहक म्हटलं की ते इन्फॉर्मलच असतात. त्याच्यामुळे माझी आई, प्रत्येकाची आई व्हायला फारसा वेळ गेला नाही. आणि त्याच्यामुळे रविवारी मी घरात असो किंवा नसो, म्हणजे मी ट्रेकला आणि लोक कान्हेरीत प्रॅक्टिसला आली आहेत, ती प्रॅक्टिस संपून जेवायला माझ्या घरी आणि मग आपल्या घरी, असं खूप वर्ष चालू होतं. जोपर्यंत कान्हेरी रॉक क्लाइम्बिंग चालू होतं तोपर्यंत हे चालू होतं. म्हणजे मला संध्याकाळी किंवा रात्री घरी गेल्यावर कळायचं की आज अमुक अमुक लोक येऊन गेली, आणि त्यातली निम्मी मला माहितीच नसायची कोण आहेत ते. कारण मग ते ह्याच्या ओळखीने त्याच्याबरोबर तो होता, तो आला, असं व्हायचं. आणि माझ्यापेक्षाही माझी आई या क्षेत्रातल्या जास्त लोकांना ओळखते आजही. ही वस्तुस्थिती आहे. मी नावं ऐकून आहे, पण प्रत्यक्ष त्या माणसाला बघितलं तर असं नाही. पण आईने बघितलंय प्रत्येकाला, आणि आईला प्रत्येकाने बघितलंय. आणि वडील स्वतः उत्साही असल्यामुळे ते सुद्धा वय विसरून आमच्यात सहभागी व्हायचे. सतत रॉक क्लाइम्बिंग बघायला यायचे. म्हणजे कोणाला खोटं वाटेल हा किस्सा, पण आम्ही जेव्हा माहुलीत नवीन सुळके शोधून चढाईला जायचो, त्या माझे वडील तिकडची तळछावणी सांभाळायला हौशीने यायचे. आणि वेस्टर्न इंडिया केमिकल कंपनीचा मालक तिकडे आमची रात्रीची भांडी घासायचा. इतक्या लेवलला जाऊन त्यांनी मला या गोष्टीकरता सपोर्ट केलेला आहे. त्याच्यामुळे मी जे काय केलं ते त्या मानाने फारच कमी आहे असं मला नेहमीच वाटत आलंय. आता आपण सर्वसामान्यांना समजेल अशा, कारण आपल्याकडे खूप मोठे मोठे दिग्गज गिर्यारोहक बसलेत समोर, पण सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत, आतापर्यंत किती वेळा हिमालयात गेलायस आणि किती शिखरं सर केलीत हिमालयातली? एकूण हिमालयात किती वेळा गेलोय हा आकडा मी 75 नंतर मोजायचा बंद करून टाकला. त्यालाही काही वर्ष झाली. हिमालयातल्या मोहिमा म्हणशील तर साधारण 38 मोहिमा झाल्या, गिर्यारोहण मोहिमा ज्याला आपण म्हणतो त्या. 35च्या आसपास. त्याचा बायोडेटा बघायला लागेल मला, कारण मी ती नोंद ठेवतो पण वाचतोच असं नाही. 35च्या आसपास शिखरं चढलोय. त्याच्यातली 19 शिखरं याआधी कोणी सर केलेली नव्हती असं आपण म्हणू, किंवा त्या शिखरावर कोणी गेलेलं नव्हतं असं आपण म्हणू. अतिउंचावरचे साधारण 12 ट्रेक झालेत, ज्याला हाय अल्टिट्यूड ट्रेकिंग असं म्हणतात. आणि काय प्राथमिक आणि प्रगत असे दोन्ही गिर्यारोहणाचे अभ्यासक्रम झालेत. सगळ्यात हायेस्ट 24,130 अभिगामीन. मला उंचीचं फारसं वेळ नाही, म्हणून मी त्याही दृष्टीने नालायक गिर्यारोहक आहे. एव्हरेस्ट चढणं हे माझं कधीच ॲम्बिशन नव्हतं, आजही नाही. ज्या पद्धतीने एव्हरेस्ट चढलं जातं त्याला मी गिर्यारोहण मानत नाही. एव्हरेस्ट चढणं ही खूप मोठी गोष्ट आहे, पण मी गिर्यारोहक आहे. एव्हरेस्ट वरती पोचायला खूप महत्त्व आहे मला मान्यच आहे, पण ते गिर्यारोहक म्हणून आहे हे मला मान्य नाही. आणि त्याच्यामुळे मी एव्हरेस्ट सारख्या शिखरांच्या मागे न जाता, ते काही वाईट अशातला भाग नाही, तेही कोणीतरी करायलाच हवं.
जिथे यापूर्वी कोणी गेलेलं नाही, जी खोरी आपल्याला माहिती नाही, जी शिखरं आपल्याला माहिती नाहीत, ती शोधण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. आणि त्यामुळे 2005 सालापासून मी तेच करत आलो आहे. साधारणतः 1988 साली मी माझं पहिलं शिखर चढलो आणि आत्ता 2024 साली मी माझं आत्तापर्यंतचं शेवटचं शिखर चढलो. शेवटचं असं नाही म्हणता येणार, आत्तापर्यंतचं लेटेस्ट असं आपण म्हणू त्याला इंग्लिशमध्ये. या वर्षीची 25 सालची एक्सपिडिशन धुतली गेली हवामानामुळे, काही करता आलं नाही. तर 26 साली नशीब बदलेल अशी आशा आहे. काही थरारक प्रसंग लोकांना ऐकायला आवडतील. हे मला माहिती आहे खूप जास्त असतील, पण त्यातल्या त्यात तुला वाटतील असे. थरारक म्हणजे एक थोडासा वाईट प्रसंग आहे. 1992 सालच्या ख्रिसमसमध्ये आम्ही शहापूरजवळ जो माहुलीचा डोंगर दिसतो, आपल्यापैकी बहुतेक जणांनी बघितला असेल, त्यात अनेक असे सुळके दिसतात. त्यातला जो सगळ्यात भारदिस्त दिसतो तो नवरा उर्फ भटोबा सुळकाच्या चढाईला गेलो होतो. अनिल कुमार म्हणून नावाचा माझा एक अतिशय ज्येष्ठ मित्र, ज्याच्याकडनं मी रॉक क्लाइम्बिंगमधल्या काही गोष्टी शिकलो, तो त्या मोहिमेत होता. आणि माझा क्लाइम्बिंग पार्टनर दिनेश शर्टाते उर्फ शेरू, तो लीड करत होता आणि अनिल सेकंड करत होता. आणि मी त्यांच्या मदतीला सुळक्याच्या पायथ्याशी थांबलो होतो. शेवटचा टप्पा शिल्लक होत असताना अंधार व्हायला लागला. त्या याने निर्णय असा घेतला की आपण आहोत तिथून परत फिरूया आणि उद्या उरलेलं करूया. मी त्यातल्या तांत्रिक तपशिलात जात नाही, एवढंच सांगतो, अपघात झाला आणि अनिल कुमारसाठी तो जीवघेणा अपघात होता. मी थोडीशी कल्पना करू शकतो शेरूच्या मनस्थितीची, दिनेश शरताटेच्या, की अख्ख्या सुळक्यावर 550 फुटी सुळका आहे, त्याच्यावर आपण दोघंच आहोत, त्यातला एक बहुतेक नाही आहे आणि त्याच रस्त्याने मला खाली पण जायचं आहे. थोडंसं खाली आल्यावर त्याला तो त्या चिमणी म्हणून आम्ही जो रॉक स्ट्रक्चर म्हणतो, थोडीशी सपाटी होती तिकडे अडकलेला आढळला. त्याने मला वरून आवाज दिला की असं असं झालंय. आम्ही दोघं जण होतो, मी आणि मिलिंद पाठक नावाचा माझा अजून एक ज्येष्ठ मित्र. मिलिंद हा डोंगरातला अतिशय काय म्हणायचं ज्याला आपण हायली टॅलेंटेड म्हणतो त्या कॅटेगरीतला माणूस, म्हणजे आमच्या कोणाहीपेक्षा 10 पट स्किल्स कमीत कमी जास्त असलेला. त्याने पटकन डिसिजन घेतला की तू वर मदतीला जा दिनेशच्या, आणि तू त्याचा रेग्युलर क्लाइम्बिंग पार्टनर आहेस, आणि मी खाली जाऊन गावातनं काय मदत मिळते की आपली बाकीची जी माणसं तळछावणीला आहेत ते काय कोऑर्डिनेट करता येईल ते मी बघतो. अशी आम्ही एकमेकांची फाळणी करून मी वर निघालो. त्या अंधारात मी तिथे कसा पोचलो ते माझं मला माहिती, आणि तोपर्यंत अनिलचा आवाज येत होता, त्यामुळे मला कल्पना नव्हती की तो आता मृत्यूपंथाला लागलेला आहे. रात्री काहीतरी 9च्या आसपास तिकडे पोचलो, त्या स्पॉटला जिथे अनिल होता. तिथे पोचल्यावर माझ्या लक्षात आलं की हा यातनं जगणार नाही आहे. आणि दिनेशही तोपर्यंत तिथे आलेला होता आणि त्याची अवस्था खरंच खूप बिकट होती. शारीरिक श्रम तर झालेच होते दिवसभर, आणि हा अपघात, आणि मुख्य म्हणजे अनिलला काही होईल हे स्वप्नात सुद्धा आम्हाला वाटलेलं नव्हतं कोणाला. त्यामुळे तो ज्याला आपण शेकन असं म्हणतो त्या अवस्थेत पोचलेला होता, मेंटली डिस्टर्ब होता. माझी काय फार मानसिक अवस्था चांगली होती अशातला भाग नाही, पण अशा वेळेला असतं की समबडी हॅज टू टेक द चार्ज. मी अनिलचं डोकं मांडीवर घेतलं आणि त्याच्याशी गप्पा मारायला लागलो. मला माहिती होतं मी बोलतोय ते त्याला कळत नाहीये आणि तो जे काय बोलतोय ते माझ्यासाठी नाहीये, पण मला कुठेतरी शेरूला पण धीर द्यायचा होता की अरे तो बोलतोय तो ओके. आणि पहाटे कधीतरी 5च्या सुमाराला अनिलने माझ्या मांडीवर प्राण सोडले. त्याच्यानंतर उजाडेपर्यंत आमची खालची माणसंही वर आली जरा दिसायला लागल्यावर, कारण ते काय फार सोपा भाग नाही येतो हालचाली करायला. आणि गिर्यारोहणातलं किंवा कुठच्याही रेस्क्यूमधलं एक तत्व आहे की एका जिवंत माणसासाठी कितीही धोके पत्करा पण स्वतःचा जीव सांभाळून, पण मृतदेहासाठी कुठचाच धोका पत्करायचा नसतो.
एकाचे दोन होण्यापलीकडे काही साध्य होत नाही त्यातनं. त्याप्रमाणे सकाळी आमची माणसं वर आली. मग सगळ्यांच्या मदतीने आमची टेक्निक्स, रिकव्हरी टेक्निक्स वापरून अनिलची बॉडी आम्ही 300 फूट खाली उतरवली सुळक्याच्या पायथ्यापर्यंत. तिथून पुढे 1700-1800 फुटाचा डोंगर उतरून गावात गेलो. मग शहापूरला पोस्टमार्टमला गेलो वगैरे वगैरे वगैरे. ती रात्र मी आयुष्यात विसरू शकणार नाही. आज बोलताना सुद्धा मला असं ते थोडंसं थरथरायला होतंय. त्याच्यानंतर फक्त मला एकाच गोष्टीचं बरं वाटलं की अर्थात CBDला अनिल राहायचा. तिथे त्याचं मृतदेह घेऊन आम्ही नंतर ॲम्ब्युलन्सने पोचलो. त्याचे वडील मला वाटतं रुईया लानरे पोतदारला शिक्षक प्रोफेसर होते. त्यांच्या बरोबर लक्षात आलं माझी काय अवस्था झाली असणार ते. त्यांनी मला बाजूला घेतला त्या सगळ्या ह्याच्यातनं. लक्षात घ्या त्यांचा एकुलता एक मुलगा गेला आहे, ज्याला एक पत्नी आहे, मुलगी आहे. त्यांनी माझ्या खांद्यावरचा हात ठेवला, बाजूला घेऊन गेले मला सगळ्यांपासून लांब. राजेश, यू हॅव डन वॉट एव्हर वॉज द बेस्ट फॉर हिम and I'm proud that you were with him till his last breath. I think ह्याच्यानंतर आता जग काय म्हणतं याची पर्वा करायची मला कधी गरज वाटली नाही. कारण भरपूर आरोप झाले त्याच्यानंतर आपल्या क्षेत्रातनं पण झाले की तुमची लायकीच नव्हती ते करायची, तुम्ही त्याला मारलात. इथपासनं मी सगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. लोकांनी जाहीर समारंभात हे आरोप केलेत. म्हणजे समारंभ बोलताच आणि त्याच्यात हेच की आमच्या मित्राला या अननुभवी लोकांनी मारला. बाय द वे तोपर्यंत सह्याद्री ट्रेकर्सची 37 पिनाकल 37 सुळके झालेले होते. भटोबा 38वा होता आणि आज रोजीपर्यंत सह्याद्री ट्रेकर्सच्या नावावर 87 सुळके आहेत. त्या कोण अननुभवी हे आता ज्याचं त्याने ठरवावं या मताचा मी आहे. तुला स्वतःला तसा अनुभव कधी आला का, ह्या असा थरारक अनुभव स्वतःच्या बाबतीत? पहिल्याच मोहिमेत हनुमान तिब्बा नावाचा शिखर अटेम्प्ट करत होतो. टेंटू पास नावाची जागा जी आता फारच सोपी वाटायला लागली, त्या काळी खूप अवघड वाटायची आणि पहिलीच मोहीम होती. असं ठरलं होतं की आमचा नेता जयंत, तो वास्त्रात लंगडी गाय शाणी या न्यायाने त्याची अख्खी एक हिमालयन एक्सपिडिशन आधी झाली होती. आमची उरलेल्या प्रत्येकाची पहिली होती. तो आणि आमचा जो मेन HAP होता ते दोघं समिट अटेम्प्ट करणार आणि पद्माकर गायकवाड खोपोलीतला दुसरा नामवंत गिर्यारोहक, तो आणि मी त्यांना सपोर्ट करणार. त्याप्रमाणे ते ज्या दिवशी शिफ्ट होणार होते त्या दिवशी त्यांच्यासाठीचं जास्तीचं सामान घेऊन आम्ही त्यांच्याबरोबर वर जाणार. त्यांनी तंबू लावला की आम्ही खाली उतरणार, असा दिवसाचा प्लॅन होता. तो टेंटू पास क्रॉस करून असं पलीकडे थोडंसं खाली उतरायला लागतं. पास कोल आहे ती. तो पास क्रॉस केला, खाली उतरलो. त्यांचं ते तंबू बिंबू लावेपर्यंत हवा बिघडली आणि ती इतक्या पटकन बिघडली की थेट बर्फवृष्टी चालू झाली. आम्हाला परत फिरणं मुश्किल झालं. 2 माणसांचा एक तंबू, 2 माणसांचं सामान, त्याच्यात आम्ही 4 माणसं. झोपायला जागा नाहीच. बसून रात्र काढली की हे सकाळपर्यंत निपटेल. भुका तर लागलेल्या, पण ते रेशन त्यांनाही लागणार आणि दुसऱ्या दिवशी आम्ही परत रेशन घेऊन येणार होतो. त्यामुळे फार रेशन नव्हतं. किती सामान उचलून न्यायचं त्या उंचीवर त्याला मर्यादा असतात. ते जे खायच्या लायकीचं रेशन होतं ते दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत संपलं. आणि त्याच्यानंतर चहाची पावडर फुकट मिळालेली असल्यामुळे ती 2 किलो होती आणि पार्लेजी बिस्किटं ती पण फुकट मिळालेली असल्यामुळे 5 किलो होती. आणि आजूबाजूला भरपूर बर्फ आणि सुदैवाने इंधन होतं, रॉकेल होतं, त्या म्हणजे केरोसिन वापरायचो. त्यामुळे त्याच्यानंतर पुढचे 3 दिवस चहाचं पाणी आणि पार्ले ग्लुको बिस्किट ह्याच्यावर काढता आले. तेव्हापासून मी आजपर्यंत समोरून बिस्किट द्या असं कोणाला सांगत नाही, हे खाऊच शकत नाही. हा एक प्रसंग. आणि दुसऱ्याच मोहिमेत आम्ही समिट अटेम्प्टला निघालो होतो. सगळं हार्नेस बिरनेस सगळं घातलं होतं आणि शेवटच्या टप्प्यात असं आहे की तो जो चढ चढून आपण त्या जोगीन शिखरांकडे जातो तो एका ठिकाणी संपतो आणि मग ती शेवटचा असा छोटासा उभा चढ लागतो. जनरली अशा ठिकाणी जो क्रिवाईस असतो तो मेन क्रिवास असतो, त्याला बक्षरून असं म्हणतात, जर्मन नाव आहे ते. आणि तो खूप वाईड असतो बऱ्यापैकी, जिथे स्वतःला आपण सांभाळणं खूप अपेक्षित असतं.
अनुभव नाही, आपण लई अमर आहोत असं त्यावेळेला वाटायचं. आणि त्याच्यामुळे मी तरी शहाणपणा करून आमच्या नेत्याला सुचवायचा प्रयत्न केला की आपण रोपअप होऊया ना, हे जरा लफड्याचं वाटतं. काय गरज नाही. आणि 8 दिवस आधी भरपूर स्नो पडला होता, ते सगळं बुजलेलं होतं, असं एकसंघ दिसत होतं. आमच्या पुढे आमचा HAP जयसिंग चालवत होता, वजन 45 किलो. त्याच्या मागे मी होतो, तेव्हा वजन 58 किलो. आत्तावर जाऊ नका. तो गेला तर त्याच्या पायाने झालं काय, तो जो बर्फाचा 3 फुटाचा थर होता ना, तो चेपून 1.25 फुटाचा राहिला. बरं, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं, कारण त्याने कुठे भोक्सा पाडलेला नाही, म्हणजे सेफ आहे. त्याच्या पावलावर 3रं पाऊल ठेवलं आणि धस घुसलो. तो खालचा 1.5 फुटाचा जो काय थर होता तो मायावदनाने गायब झाला. माझं सुदैव एवढं की म्हणजे मला जे काही दिसत होतं त्याप्रमाणे तो कमीत कमी 500 मीटर लांबीचा क्रिवास होता. त्याच्यात मी जिथे पडलो तिथेच खाली एक दगडाची स्लेट त्या क्रिवासमध्ये अडकलेली होती आणि मी नेमका त्याच्यावर जाऊन आपटलो, म्हणून माझा स्पीड थांबला. नाही तर मी खाली कितीशे फूट पडलो असतो मला माहिती नाही आणि मेलो असतो अर्थात. मी तिकडे ते आमच्या रॉक क्लाइम्बिंगमध्ये एक चिमणी टेक्निक ती पोझिशन आहे ती घेतली आणि दुसऱ्या क्षणाला ती स्लेट गेली माझ्या धक्क्याने. आणि त्याच्यानंतर मात्र संपूर्ण हातापायाला कंप सुटणे म्हणजे काय, म्हणजे थरथर होणे. म्हणजे आम्ही एरवी नवशिक्यांना सांगतो, अरे एवढं घाबरू नको, काय नसतं वगैरे. ते तिकडे सगळं विसरायला होतं. आपण त्याच रांगेत जातो आणि आता आपण मरणार अशी मनाची खात्री झाली होती. सुदैवाने तो जो जयसिंग म्हणून HAP होता तो एक रोप कॅरी करत होता. त्याने पटकन प्रसंगावधान राखून स्वतःला आयसॅक्सने अँकर केलं आणि गाठ बांधून दोर खाली सोडला. हे प्रसंगावधान राखणं, नुसता दोर सोडला असतं तर मला त्याचा काही उपयोग झाला नसता. त्याने त्याला नॉट मारून सोडल्यामुळे मला तो माझ्या हार्नेसमध्ये क्लिप करता आला एक हात सोडून. आणि मग मी त्याला सांगितलं, जयसिंग अभी खींच ले. तुम्हाला साहब मेरे से अकेले से नहीं होगा, आपका वजन थोड़ा ज़्यादा है और आप क्रिवास के अंदर हो, तो रुकिए, पीछे वाले आने दो, फिर खींच लेंगे, अभी बैठना शांति से, अब आप मरोगे नहीं. तो पुढची 5 मिनिटं मला 5 वर्षासारखी वाटली, जोपर्यंत खालचे लोक वर आले नाहीत आणि मग सगळ्यांनी मिळून मला बाहेर काढला नाही. आणि त्यामुळे मी सांगतो की मी 89 पुढचं सगळं आयुष्य बोनस लाईफ जगतोय, त्याचा काय फार माच करण्यात काय अर्थ नाही आहे. असे तर अनेक किस्से असतील तुझ्याकडे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आपण येताना कोणीतरी आपला गुरु असतो. तर इथे आपल्याकडे चारुहास जोशींसारखे गुरुत्वतुल्य व्यक्तिमत्व बसलंय गिर्यारोहणातलं. तर तुझे गुरु कोण होते किंवा कोणाकडे बघून तू या क्षेत्राकडे आलास? ह्या बाबतीत थोडंसं दत्तगुरूंसारखं आहे माझं. भरपूर गुरु आहेत, पण मुद्दाम नावं घ्यायला हवीत असे गुरु माझ्यासमोर बसलेत. ज्यांच्यामुळे मी डोंगरांकडे आलो ते मुकुंद देवधर आज इकडे आहेत. माझा पहिला नेता त्यांच्या शेजारी बसलेला आहे, सुधीर काटदरे. प्लीज उठून उभे राहिलात तर लोकांना दिसाल तुम्ही कोण आहात ते, म्हणजे कोणाला शिव्या द्यायच्या ते लोकांना कळेल. तो जो डार्क कलरचा शर्ट घातलाय मुकुंद, त्याच्यामुळे मी डोंगरात गेलो आणि मला पहिल्यांदा डोंगरात नेलं ते त्याच्या बाजूला बसलेल्या चष्मीस माणसाने. आज त्यांच्या सभ्य दिसण्यावर जाऊ नका एवढंच मी सांगीन. डोंगरात तेव्हा मी फक्त चालत होतो, ट्रेकिंग. चिल्ड्रन रॅम्बलर्स नावाची संस्था होती, ठाण्यातलीच आहे. तिथून परत आल्यावर प्रश्न पडला की त्यांचे फक्त सुट्टीत कार्यक्रम असायचे, एरवीचा वेळ करायचं काय, कारण तोपर्यंत ती चटक तर लागलेली होती. किरण देशमुख इथे बसलेत. माझ्या पहिल्या ट्रेकला, म्हणजे सह्याद्रीतल्या पहिल्या ट्रेकला ते होते. चक्रमायकर्स या संस्थेने मला दत्तक घेतलं अक्षरशः. आणि माझ्या अनेक दत्तक थोरल्या मित्रांपैकी किरण आणि विंदा शेजारी शेजारी बसलेले आहेत. खरा माझा दत्तक बाप विंदाचा भाऊ गोगटे. लोक मुलं दत्तक घेतलात, मी बाप दत्तक घेऊन ठेवला होता की आपल्याला ट्रेकिंगला जाता यावं व्यवस्थित दर रविवारी. भाऊमुळे मला रॉक क्लाइम्बिंग म्हणजे काय ते कळलं. आणि अर्थातच चारुहास जोशी इथे बसलेत, त्यांच्या इतका चांगला गुरु कुठे सापडणार. म्हणजे तो आमच्यासारख्या अनेकांचा द्रोणाचार्य आहे. त्याने थेट हाताला धरून कधीच काही शिकवलं नाही, पण त्याचं बघून बघून शिकणाऱ्यांपैकी मी पण एक आहे. कारण त्याची प्रत्येक ॲक्शनच एवढी परफेक्ट असायची ना की ती नुसती कॉपी केली तरी आपल्याला काहीतरी मिळून जायचं.
आणि अजूनही आहे. कारण मी आत्ताच 1.5 वर्षापूर्वी त्यांनी 1983 साली वानरलिंगी नावाचा खडापारशी नावाने तो जास्त परिचित आहे, जीवधन किल्ल्याच्या बाजूचा सुळका, पहिल्यांदा भारतात एक्सपान्शन बोल्ट बनवून वापरून सर केलेला आहे. आणि त्याच्यानंतर प्रस्तरारोहणाचं पेव फुटलं महाराष्ट्रात. त्याचे पायोनियर ते आहेत चारुहास जोशी. तर ते आम्ही परत रिक्रिएट करायचा प्रयत्न केला, कारण त्याचं कुठेतरी डॉक्युमेंटेशन प्रॉपर व्हायला हवं म्हणून त्याच्यावर एक फिल्म बनवली. त्यावेळेला ज्या चारूने मुवमेंट्स करून दाखवल्या त्या मला आजही येत नाहीत, आणि हे कबूल करायला मला काही लाज वाटत नाही. आजही त्याच्या हातापायांवर त्याचा एवढा कंट्रोल आहे. आजही रॉकवरच्या कुठच्याही जागी तो एवढा कूल, काम आणि पेशंटली उभा असतो. ही हॅट्स ऑफ. हे खरं स्किल. आमची सगळ्यांची ॲक्वायर्ड स्किल्स आहेत. ते ही लोक आयुष्यात आल्यामुळे मग हळूहळू हिमालयाकडे जसजसं जास्त जात राहिलो, हरीश कापडिया भेटले, जगदीश नानावटी भेटले, हरीश कापडे आणि अर्थात त्यांच्याकडनं खूप चांगले संस्कार मिळाले असं मी म्हणेन. की त्यामुळे मी भेडचालमध्ये सामील न होता काहीतरी वेगळी वाट पकडूया हा विचार करू शकलो, आणि तो चुकीचा नाही हा विश्वास मला त्यांच्याकडनं मिळाला. दिव्येश मुनीसारखा मोठा भाऊ, नेता, काय आपण इंग्लिशमध्ये म्हणतो फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड मला मिळाला. त्यामुळे 2005 ते 2015 हे 11 वर्ष आम्ही हिमालयात एकत्र जात राहिलो, आणि रेस्ट इज द हिस्ट्री. असंच अजून एक गुरुतुल्य व्यक्तिमत्व, इंटरनॅशनल लेवलला ज्याला गुरु म्हणतात, असा डग स्कॉट याची तुझी भेट झाली, त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. डग स्कॉट जेव्हा पहिल्यांदा माझ्या माहितीत पहिल्यांदा भारतात आला, तेव्हा मी गर्दीत एक ठिपका बनून त्याचा स्लाइड शो बघितला होता उभं राहून. कारण तिथे जाऊन बसायची सुद्धा आपली लायकी नव्हती तेव्हा त्या प्रेक्षकांमध्ये. त्याच्यानंतर माझ्या सुदैवाने मी हिमालयन क्लबमध्ये कार्यरत झालो, आणि माझ्याकडे मुख्य जबाबदारी आली की परदेशातनं जे गिर्यारोहक येतील त्यांची इथली व्यवस्था मी बघायची. आणि मग त्यांना समजा काय लायकिंग असेल तर त्याप्रमाणे काय पिकनिकला तरी घेऊन जा, ट्रिपला तरी घेऊन जा, किंवा डोंगरात घेऊन जा. 99% लोकांनी डोंगर प्रिफर केल्यामुळे माझी ही सोय झाली. आणि मग त्यांना आवडी विचारायचं की नुसताच ट्रेक करायचा आहे, रॉक क्लाइम्ब करायचं आहे, की काय करायचं आहे. मग त्याप्रमाणे नाही, आर्किटेक्चर बघायचं आहे, मग चल लोहगडला घेऊन जा. थोडं रॉक क्लाइम्बिंग करायचं आहे, तेलबैल्याला ने. तर डग त्याच्या पत्नीबरोबर आणि कुटुंबियांबरोबर आलेला असल्यामुळे त्याला दोन्ही हवं होतं. त्याला ट्रेक पण हवा होता, आर्किटेक्चर पण हवं होतं, आणि रॉक क्लाइम्ब पण हवं होतं. मग रतनगडसारखी जागा नव्हती. त्याच्या बायको मुलांना घेऊन मी रतनगडावर, कारण माझी काही रॉक क्लाइम्बिंगची लायकी नव्हती डग स्कॉट बरोबर क्लाइम्बिंग करायची. आणि आमचे हितेंद्र मोरे किंवा प्रसाद म्हात्रे, आशिष म्हात्रे या लोकांना त्याच्यावर लावून दिले अग्निबाण सुळका चढण्यासाठी. आणि पण त्या ह्याच्यात आम्ही इतके जवळ आलो त्या 4-5 दिवसात सतत एकत्र असल्यामुळे. आणि सुदैवाने आमचे, अर्थात डग स्कॉट हा सगळ्यांचाच, डग स्कॉट, क्रिस बॉनिंग्टन यांची पुस्तकं वाचून आपण लहानाचे मोठे झालो आहे, त्याच्यामुळे ते कायम तिथेच राहणार आहेत पेडेस्टलवर. पण थोडंसं असं लक्षात आलं की आपले साधारण गिर्यारोहण या विषयावरचे जे काही विचार आहेत ना, ते खूप अलाइंड आहेत. फारसा फरक नाही आहे. अर्थात संस्कृतीमध्ये असतो तो फरक आहे, पण डोंगरांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो सारखा आहे. त्याच्या लेवलला जाणं अर्थातच शक्य नाही, दॅट इज नेक्स्ट टू इम्पॉसिबल. पण आपली वाट बरोबर आहे हा अजून एक विश्वास त्याने एकतर दिला. आणि त्याला ते आवडलं की आजच्या काळात ते आपल्यासारखं विचार करणारं कोणतरी आहे. ते इतक्या लेव्हलला गेलं की जेव्हा मी इंग्लंडला जायचं ठरलं दुसऱ्या काही गोष्टीसाठी, तेव्हा त्याने मला ईमेलवर कळवलं की तुझं बाकी काय मला माहिती नाही, 3 दिवसांनी मुक्काम वाढवायचा, त्याप्रमाणे विमानाचं तिकीट ॲडजस्ट करायचं, आणि माझ्या घरी गपचूप राहायला यायचं, बाकी मी काही ऐकून घेणार नाही. माझ्या सुदैवाने मला त्याच्या घरी जाऊन राहता आलं. क्रिस बॉनिंग्टनसारखा माणूस जो 14 वर्षात त्याच्याकडे गेला नव्हता, ताऱ्यांची भांडणं आपण त्याच्यात पडूया नको, त्याने मला विचारलं आपण पबमध्ये जायचं का रात्री जरा 1-2. तर म्हटलं अरे मी डगचा पाहुणा आहे. नाही म्हणाला मी तिकडे नाही येणार, मी त्याच्या गेट बाहेर येऊन हॉर्न मारीन, तू बाहेर ये, आपण 15 मिनटं गप्पा मारू. म्हटलं ओके.
ते डगला काढल्यावर डग म्हणाला, मी मध्ये येतच नाही, ही ऑफिसची किल्ली, तुम्ही ऑफिसमध्ये बसून बोला, रस्त्यावर उभे राहून बोलू नका. मग असं हळूहळू तो ऑफिस. मग ट्रिश म्हणाली, तो काय खाईल का, म्हणजे डगची बायको. तर म्हटलं तू दिसेल तर खाईल. मग डगला याला क्रिसला विचारलं की ट्रिश म्हणते काहीतरी खाशील तर काय बनवू. तो म्हणाला, खरं तर मला डिनरच करायचं आहे त्यावेळेला. असं कर, तोही निमित्त शोध होता कदाचित. आणि मग तो आणि लोरेटा म्हणजे त्याची बायको असे आले आणि मग आमची 5 जणांची एक मैफिल बसली. आता माझ्या स्वभावाविरुद्ध झालेली गोष्ट सांगतो. राम भरत भेट काय असतं हे मी त्या दिवशी एकतर बघितलं. संध्याकाळी 6 वाजता 15 मिनिटाकरता आलेला माणूस रात्री 12:30 वाजता गेला. आणि यातले 5.5 तास फक्त ते दोघं बोलत होते. आमच्याकडे पर्यायच नव्हता ऐकण्याशिवाय. कारण ते दोघं जे काय बोलत होते ना, ते इतक्या वेगळ्या पातळीवरचं होतं की आता आपण मध्ये तोंड खुपसण्यासारखा करंटेपणा सुदैवाने माझ्या हातून घडला नाही, याचं मला खूप बरं वाटतं. अनेकांना ही दोन्ही नावं तू घेतलीस, त्यांच्याबद्दल काहीच माहित नाही. तर थोडक्यात बरं, प्रत्येक क्षेत्रात थोर लोक असतात. म्हणजे संगीतात म्हटलं तर आपल्याला भीमसेन जोशी किंवा झाकीर हुसेन जसे आठवतात, तसं गिर्यारोहण म्हटलं की साधारण 70च्या दशकापासनं ते आजपर्यंत क्रिस बॉनिंग्टन आणि डग स्कॉट ही नावं देवपदाला पोचलेली आहेत. एवढंच मी थोडक्यात सांगेन. बाकी त्यांच्याविषयी प्लीज गुगल करा, माहिती मिळवा. कारण जर मी त्यांच्याबद्दल बोलायला लागलो तर रात्री 8:30 नाही, मी सकाळी 8:30 पर्यंत बोलू शकतो. काय आहे ना, याच्यानंतर आपण तुझा तो तिसरा भाग आहे. पहिला भाग झाला तुझा व्यवसाय, दुसरा झाला गिर्यारोहण, आणि तिसरा तुझा जो आहे तो म्हणजे संगीत नाट्य क्षेत्रामधली डायरेक्ट नाही इनडायरेक्ट तुझी जे काय मदत नाही म्हणायची आपण, तू तुझ्याच मदत म्हणत नाही तो. सो कलासक्त माणूस वगैरे काय काय बरंच काय काय त्याला म्हटलं जातं. सो तो तुझा प्रवास कसा काय झाला आणि त्या क्षेत्राकडे तू कसा वळलास? नाही, हे संस्कार जन्मापासनं आहेत म्हणायला हरकत नाही. माझे वडील खऱ्या अर्थाने कलासक्त व्यक्ती होते. आमच्या घरात 24 तास कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी संगीत चालू असायचं. त्या रात्री झोपताना सुद्धा ट्रान्झिस्टर ऑन असायचा त्यांचा. आणि ते झोपले त्या कल्पनेने आपण बंद केला की ते खाटकन उठायचे, हे बंद कोणी केला, चालू कर. आजही माझ्या फॅक्टरीत सतत गाणी चालू असतात. आणि ही त्यांनीच सुरू केलेली प्रथा आहे. माझ्या सुदैवाने चांगलं संगीत म्हणजे काय हे मला त्यांच्याकडनं मिळालं. त्यांना उत्तम गाता गळाही होता. म्हणजे ते जर व्यावसायिक झाले नसते तर कदाचित गायक झाले असते. आणि हे माझी आजी म्हणजे आता असती तर 90च्या पुढे असती, तर ती जलतरंग वाजवायची तिच्या लहानपणी. आणि सावरकरांसमोर वाजवून बक्षीस वगैरे मिळवलेलं आहे तिने. या ताकदीचा जलतरंग वाजवायची ती. माझे आजीचे त्या भाऊ संगीत दिग्दर्शक होते, लक्ष्मणराव फडके. अशी सगळं असल्यामुळे मला गाण्याची आवड लागली नसती तरच नवल. तुमच्या आणि माझ्या सुदैवाने मी गायक झालो नाही. एकंदरीत माझ्या गळ्याची प्रत लक्षात घेता. पण मला असं नेहमीच वाटतं की हा जो चांगला भाग आहे आपल्या संस्कृतीतला, मग ते शास्त्रीय संगीत असेल, अभिनय असेल, भावगीतं असतील, कथ्थक नृत्य असेल, भरतनाट्यम असेल, ह्या ज्या परफॉर्मिंग आर्ट्स आहेत यातला चांगला भाग माझ्या पुढच्या पिढीपर्यंत पण पोचला पाहिजे. आणि हा अतिशय स्वार्थी विचार आहे. ह्याच्या मागे काय कोणाला मदत बिदत तर सोडूनच द्या, मी त्याला कॉन्ट्रीब्युशन म्हणतो. साधं सोपं असं आहे की मला 2 मुली येतो, हे चांगलं त्यांना मिळावं असं वाटत असेल तर माझ्यापुढे दुसरा पर्यायच नाही आहे. मी तर यातलं काही करू शकत नाही. मी काय करू शकतो, तर जो कोण हे करतोय ते त्यांच्यापर्यंत पोचायला तो रस्ता थोडा रुंद कसा होईल ते बघणं माझ्या हातात आहे. तेवढं मी करतो, दॅट्स इट. आणि मी प्रामाणिकपणे सांगतो, मला समाजसेवा वगैरे कुठचेही शब्द मान्य नाहीत. मला नाहीत. म्हणजे ज्याला मी सगळ्या समाजसेवकांची जाहीर माफी मागतो.
पण त्यांना आनंद मिळाल्याशिवाय त्यांनी हे केलं नसतं असं माझं वैयक्तिक मत आहे. आधी मला आनंद मिळतो, त्यातनं तुला फायदा होतो, हा बाय प्रॉडक्ट आहे. मला मला छान वाटतं म्हणून मी ते करतो. मग त्याच्यामागे प्रेरणा काहीही असेल, बाबा आमट्यांसारखे असतील किंवा इतर कोणासारखे असतील, पण मूळ प्रेरणा ती आहे की हे मला करायचं आहे म्हणून ते काम सुरू होतं आणि मग आपण त्याला लेबल लावतो. या मताचा मी. या सगळ्या कार्यक्रमांमध्ये आतापर्यंत अनेक वर्ष तुम्ही पाहिले, सगळ्यांनी पाहिलं असेल की जाई काजळ प्रस्तुत. त्या जाई काजळ प्रस्तुतचा हा निर्माता, पण तुम्हाला सगळ्यांना माहीत नसेल कदाचित की हे जाई काजळ हा ब्रँड आता राजेशने विकलाय. त्याचं प्रोडक्शन त्याच्याकडेच आहे, पण तो विकलाय. त्यामुळे याच्या पुढे हे जाई काजळ प्रस्तुत हे कदाचित दिसणार नाही, कदाचित. सो हा विकताना, फक्त हा पुन्हा आपण बॅकट्रॅक की विकताना तुझा ती जी अटॅचमेंट होती त्या ब्रँडबद्दलची, ती आत्ता तुझ्याकडे नाही आहे. तर त्याबद्दल ते सोडताना, ते सगळं सोडताना तुझा काय विचार होता? अटॅचमेंट आजही आहे, ती नाकारण्यात अर्थच नाही. 5 पिढ्या ज्या प्रॉडक्टशी आपण असोसिएटेड आहोत त्याच्याशी एका क्षणात कधीच संबंध तुटत नाहीत. हा मुद्दा क्रमांक 1. तो मी विकला का, याची 2 कारणं. एकतर माझ्याकडे सक्सेशन नाही, म्हणजे पुढे कोणाला द्यावं तर तसंही व्यक्ती माझ्याकडे नाही, म्हणजे नव्हती त्यावेळेला. आणि थोडंसं कसं आहे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आम्ही या ब्रँडचे मालक नाही तर ट्रस्टी आहोत असं आम्हाला सगळ्यांना वाटतं. त्याच्यामुळे आम्ही असू किंवा नसू, ब्रँड चालू राहायला पाहिजे, हे माझ्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. इथे मुकुंद आहे, माझे तेव्हा काय काय प्रयत्न झाले त्याचा तो एक साक्षीदार आहे. कारण माझी अशी इच्छा होती की ज्या फॉर्ममध्ये आम्ही जाई काजळ गेले 70 वर्ष आणलं आहे त्याची आम्ही पेन्सिल केली नाही. ते सौंदर्य प्रसाधन म्हणून वापरण्याकरता आम्ही कधीही कुठच्याही पद्धतीने उत्तेजन दिलं नाही. ते औषध आहे, तुम्ही औषध म्हणूनच वापरा आग्रह आम्ही धरत राहिलो आणि म्हणून ते डबीतच राहिलं आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, काजळाची पेन्सिल बनवणं हे काजळ डबीत भरण्यापेक्षा खूप सोपं काम आहे आणि त्यात पैसाही जास्त आहे. पण आम्ही ते कधी करावंसं वाटलं नाही. याचं कारण आजोबांचं एकतर त्याच्यामागचं विजन, आणि दुसरं कारण आम्हाला प्रॉडक्टचं नेचर बदलायचं नव्हतं. आत्ता विकलायचं कारण असं की आत्ता मी धडधाकट होतोय. अजून 10 वर्ष आम्ही ब्रँड एरवीच चालवू शकलो असतो, काहीच अडचण नव्हती नैसर्गिक न्यायाने. पण मी आत्ता ना सेलर्स मार्केटमध्ये होतो, अजून 10 वर्षांनी मी बायर्स मार्केटमध्ये गेलो असतो. आज मी जो ब्रँड विकलाय त्या ॲग्रीमेंटमध्ये अंतर्भूत आहे की हा ब्रँड ज्या अवस्थेत आहे त्या पद्धतीने पुढचे 30 वर्ष चालू राहील. त्यातनं येणारा पैसा महत्त्वाचा होताच, खोटं बोलणार नाही मी, पण त्याहीपेक्षा हा महत्त्वाचा मुद्दा माझ्यासाठी होता की हे सक्सेशन पुढे चालू राहील ब्रँडचं. गाडगीळ असोसिएटेड असतील किंवा नसतील तो दुय्यम भाग आहे तिथे. आणि दुसरी गोष्ट त्याच ॲग्रीमेंटमध्ये असं आहे की दरवर्षी नुसता ब्रँड आहे असं नाही, त्याची एक मिनिमम क्वांटिटी डिसाईड केलेली आहे आणि या दोनातलं एक जरी झालं नाही तरी तो ओरिजिनल मालकांकडे ब्रँड परत येणार आहे. ह्या अटीवर मला याच अवस्थेत हे ॲग्रीमेंट करता आलं असतं, माझे हातपाय थकल्यावर करता आलं नसतं. हे एक. आणि दुसरं म्हणजे मला कळत होतं की माझ्यामुळे या ब्रँडवर मर्यादा पडत आहेत. हा ब्रँड आहे याच्यापेक्षा खूप मोठा होऊ शकतो, मी तो होऊ देत नाहीये. मग जर डिटॅचच व्हायचं आहे तर अशा जागी तो देऊ की जो इथून ग्रोच करेल, याच्यापेक्षा खाली येणार नाही. हे 2 मुद्दे ज्यांनी ब्रँड घेतला, अनफॉर्च्युनेटली मला मराठी माणूस मिळाला नाही, पण ज्यांनी हा ब्रँड घेतला ती लोक आमच्याशी 1974 पासून असोसिएटेड आहेत. त्यामुळे त्यांना ब्रँड काय हेही सांगायची गरज नव्हती आणि त्याचं पुढे काय करायचं हेही सांगायची गरज नव्हती. किंबहुना ब्रँड विकायचा हा निर्णय घेतल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांनाच भेटलो होतो, तेव्हा ते काहीच बोलले नव्हते. त्यांनी मला माझ्या मार्गाने काही प्रयत्न करू दिले आणि मग मला कुठे फारसं यश नाही मिळालं हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी सांगितलं, आता माझ्या मुलाशी बोल.
आणि अक्षरशः 1.5 दिवसात पुढे तो त्याची मेकॅनिक्स व्हायला काही काळ गेला. ज्याला पॉलिसी डिसिजन म्हणतात ते सगळे 1.5 दिवसात ठरलेले होते. मला वाटत नाही इतक्या पटकन या बाबतीत दोन्ही बाजूनी निर्णय होतात. प्रोडक्शन तुमच्याकडेच आहे. हां, कमीत कमी 3 वर्ष आमच्याकडे आहे. त्याची इच्छा होती कायमस्वरूपी असावं, ते मी नाकारलं. मग म्हटलं विकण्याला काय अर्थच नाही ना. जर मीच करायचं आहे तर हा एक विचार. आणि दुसरा विचार की आता जर मी तो तुम्हाला दिला आहे तर तुम्ही आता याच्यात पारंगत होऊन आता तो तुम्ही पूर्ण अर्थाने टेक ओव्हर केला पाहिजे माझ्याकडनं. हे तळ्यात मळ्यात ही आत्ताची काय म्हणायचं स्विचओव्हर सिच्युएशन आहे ती. तो हँडहोल्डिंग पिरियड जेवढा असतो तेवढेच दिवस असली पाहिजे. त्याच्यानंतर ती असता कामा नये. त्यांनी स्वयंपूर्ण झालं पाहिजे प्रत्येक बाबतीत. त्यामुळे येते 3 वर्ष आम्ही त्यांचा ट्रेनिंग पिरियड म्हणून बघतोय. त्यांची दर 3 महिन्याला 2-2 माणसं आमच्याकडे येत आहेत, कामं शिकत आहेत. आणि 3 वर्षांनी त्यांच्याकडे त्यांची स्वतःची टीम तयार होईल. हे 3 वर्ष मी माझ्याशी जे डायरेक्टली असोसिएटेड माझे सगळे सहकारी आहेत त्यांचं भविष्य सिक्युअर करायला वापरीन. आणि मग मी तो ब्रँड पूर्णपणे मॅन्युफॅक्चरिंग सकट माझ्या हातनं गेलेला असेल. म्हणजे जास्तीत जास्त वेळ मग हिमालयात मिळेल. तो मला आजही मिळायला लागलाय. तुला असं वाटतं का अजून काही काही गोष्टी राहिल्या आहेत की ज्या तुला शेअर करायच्या वाटतील? नाही, मी एवढंच म्हणेन की आज सुदैवाने जो इथे बसलोय ते मी ते इंट्रोमध्ये जे म्हटलं होतं ना जितेंद्र, ते अजिबात अतिशयोक्त की विनयशील वगैरे तो काय म्हणाला ते नाही आहे. वस्तुस्थिती आहे. मला कुठच्याही क्षेत्रात प्रावीण्य असं काय आत्तापर्यंत मिळालेलं नाही. उद्योगात नाही, कलाक्रीडेत नाही, शैक्षणिकता हा उज्ज्वल कारकीर्द आहे, आउटस्टँडिंग स्टुडंट, कायम बाहेर उभे. तर या सगळ्या होऊन सुद्धा जर एका गोष्टीच्या मागे लागायचं ठरवलं ना, हात धुवून म्हणतात तसं, तर आपण तिकडे पोचू शकतो. एवढंच मला कळलं 55 वर्षात. बाकी मी काय कमावलं काय गमावलं मला माहिती नाही. ते माझ्यानंतर माझ्या मागचे हिशोब करतील की अजून एवढं ठेवून द्यायला हवं होतं वगैरे वगैरे वगैरे. आणि ते अनएंडिंग असतं. पण जो आनंद मिळाला आहे ना तो माझ्यापेक्षा छान मोठ्या माणसांना भेटण्यातनं मिळाला असेल, उत्तम पुस्तक वाचण्यातनं मिळाला असेल, छान एखादं नाटक बघण्यातनं मिळालं असेल, हिमालयात शांत संध्याकाळी नुसता एक कॉफीचा मग किंवा चहाचा मग घेऊन डोंगराकडे नुसतं बघत राहण्यात मिळालं असेल. ह्याची बरोबरी कधीही पैसा करू शकेल असं मला वाटत नाही स्वतःला. उपजीविके इतके पैसे नक्की मिळायला पाहिजेत, ह्याच्यात काहीच वाद नाही. पण ते साधन म्हणून जोपर्यंत आपण बघतोय ना त्याचं साध्य करत नाही तोपर्यंत थिंग्ज आर फाईन असं मला वाटतं. कुठे थांबायला पाहिजे तुझंच वाक्य आहे. म्हणजे आपल्याकडे कशी आहे गिर्यारोहणात एक टर्म आहे ना, रिटर्निंग पॉईंट किंवा कट ऑफ पॉईंट. कुठचंही शिखर चढायला आपण जेव्हा शेवटच्या दिवशी जातो, मोहिमेचा तो परमोच्च बिंदू असतो. तंबूतनं निघतानाच एक वेळ ठरवलेली असते की शिखर 50 फुटावर असू दे नाही तर 500 फुटावर, ती वेळ झाली की तिथून उलटं फिरायचं. अन्यथा तुम्ही तुमचा आणि तुमच्या सहकाऱ्यांचा जीव धोक्यात घालता. ॲम्बिशन इज ग्रेट थिंग, पण तुम्ही त्याच्यामुळे आंधळ व्हायची गरज नाही आहे. महत्त्वाकांक्षेशिवाय कोणीच वर जात नाही. वर जाण्याची इच्छा प्रत्येकाची असते, पण कुठून परत फिरायचं हे जर ठरवलं ना तर आपण तो आनंद दरवर्षी मिळवू शकतो. आपल्या गिर्यारोहणात एक म्हण आहे, देर आर आयदर बोल्ड क्लाइंबर्स ऑर ओल्ड क्लाइंबर्स, देर आर नो ओल्ड अँड बोल्ड क्लाइंबर्स. मला त्यातलं ओल्ड क्लाइंबर व्हायला आवडेल. आता आपण अशा वादळी व्यक्तिमत्वाला समजून घ्यायचा प्रयत्न केला जो काही वेळ मिळाला त्याच्यामध्ये. आणि त्या वादळी व्यक्तिमत्वाला सांभाळण्याचं थोपवण्याचं काम ज्या व्यक्तीने केलं आहे, आदिती, ती इथे आलेली आहे. त्या
राजेशची बायको. तिचं खरंच कौतुक व्हायला पाहिजे की अशा माणसाला हँडल केलं. तो मला वाटतं कोणाला तेवढा वेळ नाही ना. ओके. हां, नाही माझे झालेच प्रश्न, म्हणून मी त्याला विचारलं त्यांनी खूप छान समअप केलं. सो अशा ह्याच्यासारख्या वादळी व्यक्तिमत्वाची खरं तर 3 भागात वगैरे करायला पाहिजे मुलाखत, पण आपण एका भागात आपण आटपली. सो खूप धन्यवाद. मला चान्स दिलात गप्पा मारण्याचा. आम्ही आता तशा हल्ली 2च दिवसांपूर्वी आम्ही एका टूरवरून परत आलोय, त्यामुळे तिथे त्यांनी एकही शब्द मला बोलू दिला नाही किंवा म्हणाला की नाही आपण जे काय होईल ते तिथे स्टेजवरच बघूया. हां. तर पण सक्सेसफुली तो मला म्हणाला पूर्वतयारी वगैरे. म्हटलं आपली तयारीच असते कायम, तू काहीही विचार, मला काय सांगायला प्रॉब्लेम नाही. कारण मला एक गोष्ट पटली आहे, कुठची गोष्ट लपवायला एक मर्यादा असते. आणि जर मुळात तुमचं पांघरूणच तोकडं असेल ना, तर डोकं झाकायला गेलं तर पाय उघडे पडतात, पाय झाकायला गेलं तर डोकं उघडं पडतं. तर कशाला त्या फंदात पडायचं? आहे असं आहे, परवडलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. आपण कुठे आलोय घ्या घ्या करत. सो सर्वांचे खूप खूप आभार. आणि जितेंद्र आभार मला ही एकच संधी अनाउन्समेंट दिल्याबद्दल. करतो की तू तो एकच प्रश्न विचारला नाहीस की आता पुढे काय ना, म्हणजे आता रिकामटेकडा झालोय. दुर्दैवाने आपल्याला हिमालयाचं इतक्या हजार वर्षाचं साहचर्य असून सुद्धा हिमालयाविषयी फार त्रोटक माहिती आपल्याकडे आहे. म्हणजे जे गिर्यारोहणाकरता हिमालयात जातात त्यांच्याकडेही फार मर्यादित माहिती आहे. ती भरून काढायचे प्रयत्न यापूर्वीही झालेत. माझा शेवटचा असेल असा माझा अजिबात दावा नाही, माझ्यानंतर व्हावेत अशी इच्छा आहे. त्यामुळे मी माझ्यापुरता एक प्रकल्प ठरवून घेतला आहे येत्या 5 ते 7 वर्षासाठी. आता तो कधी पूर्ण होईल हे मलाही माहीत नाही या क्षणाला. हिमालयात 6000 मीटर म्हणजे 20,000 फूट एक काहीतरी उंची ठरवून घ्यायला पाहिजे. 6 रिस्पेक्टेबल हाईट ज्याला आपण म्हणतो ती 20,000 फूट म्हणजे 6000 मीटरच्या वरची साधारणतः 4.5 ते 4,000 शिखरं असावीत असा माझा प्राथमिक अंदाज आहे. त्यापैकी आपल्याला फक्त 800 माहिती आहेत. त्यापैकी फक्त 400 नावं आहेत आणि त्यापैकी फक्त 350 चढली गेलेली आहेत. उरलेली शिखरं माहिती नसल्यामुळे कदाचित लोक जात नाही आहेत असा माझा नम्र अंदाज आहे. कारण मी जेवढ्या परकीय गिर्यारोहकांशी आत्तापर्यंत बोललो त्या प्रत्येकाला एक ठराविक 10 भारतीय शिखरांची नावं माहिती होती. आणि ही झाली की मग इंडियन हिमालयात काय आहे असं मला सतत विचारलं जातं. माझ्या सुदैवाने मला काही जॉईंट एक्सपिडिशन करता आल्या आणि त्यांना जेव्हा आम्ही एक्सप्लोरेशनसाठी ईस्टर्न काराकोरममध्ये नेलं तर त्यांनी असं म्हटलं की अरे हे कोणीतरी डॉक्युमेंट करायला हवं आहे सगळं हिमालय. तर ते काम मी माझ्या अंगावरती घेतलं आहे असं आपण म्हणू. अर्थात यात मी एकटा नाही, माझी पूर्ण टीम आहे. त्यापैकीच एक राजू शिंदे तुमच्या ठाण्यातलाच आहे, त्याच्याकडे होतो मी इतका वेळ. आमच्या याच प्रोजेक्टबद्दल काही बोलणं चालू होतं. आणि हरीश कापडिया आणि लिंडसे ग्रिफिन हे आज ज्यांना लिव्हिंग एन्सायक्लोपीडिया ऑफ द हिमालया म्हटलं जातं, ही दोन्ही माणसं माझ्या सुदैवाने ह्या प्रकल्पाचे मेंटॉर म्हणून काम करायला तयार झालेली आहेत. मला आशा अशी आहे की 7 वर्षात त्यातल्या निदान 3,500 शिखरांची माहिती आपल्याकडे जमा व्हायला हरकत नाही. यासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. नक्कीच तू करशील, याच्यात काय 7च्या ऐवजी 5 मध्येच करशील असा अंदाज आहे. सो थँक्यू व्हेरी मच.